तर परळीमध्ये 5व्या फेरी अखेरीस धनंजय मुंडे यांची आघाडी। रामटेकमध्ये राजेंद्र मुळक अपक्ष उमेदवार यांनी आघाडी घेतली आहे। रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार असलेले राजेंद्र मुळक आघाडीवर आहेत। 2000 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। तर महायुती 185 जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी 85 जागांवर आघाडीवर आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये 100चं अंतर आहे। जालना जिल्ह्यामधील 5ही जागांवर महायुती आघाडीवर आहे। तर माहीमधून आपण पाहतोय महेश सावंतांना 8867 मतं पडलेली आहेत। मोठी आघाडी त्यांनी घेतली आहे। सदा सरवणकर 6202, अमित ठाकरे 4643 मतं। तर अमित ठाकरे तिसऱ्या फेरीअंती तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत। माहीमधून महेश सावंतांना या ठिकाणी आघाडी मिळाली आहे। गंगापूरमधून प्रशांत बम पिछाडीवर 70 मतांनी सध्या प्रशांत बम इथून पिछाडीवर आहे। तर भाजपचे राम सातपुते हे माळशिरसमधून 2868 मतांनी आघाडीवर आहेत। शरद पवार गटाचे उत्तम जानकर हे माळशिरसमधून आतापर्यंत पिछाडीवर आहे। कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील पिछाडीवर। महायुती 190 पर्यंत पोहोचली आहे। कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील पिछाडीवर। तर कल्याण ग्रामीणमध्ये आपण पाहतो राजू पाटील पिछाडीवर आहेत आणि महायुती आता 190चा आकडा महायुतीनं गाठलाय।